महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। नाव माझे जैनुद्दीन नसरुद्दीन मोमी, गाव देवशी। अण्णांसारखं काम करणारा माणूस एक पण नाही। त्यांच्यासारखं कामं केलेली नाही कोणी। त्यांची इतकी कामं इतकी पाठीमागेली आमदार होऊन गेले, पण त्यांचे इतके कामं करणारा कोणीच नव्हता। आणि इथून पुढचं काय सांगता येईल, आत्तापर्यंत एवढी कामं केली त्यांनी। प्रत्येक गावचं त्यांनी लक्ष ठेवलेलं आहे। वाडी वस्तीवर कोणाला किती कुठं काय काम करायचं, कुठं काय काम करायचं हे सगळं त्यांच्या ध्यानाचं असं। त्याच्यामुळं त्यांनी सगळी कामं करत राहिलेली आहेत आणि करतही राहतील। त्यांच्यासारखा माणूस काम करणारा मिळणार पण नाही। इतका काम करणारा माणूस नाहीच इथे आपल्या तालुक्यात तर नाही। इतकं एवढी कामं केली त्यांनी। आमच्या गावातसुद्धा भरपूर कामं केलेली आहेत। आजूबाजूच्या गावांना सुद्धा भरपूर कामं केलेली आहेत। आणि आमचं संपूर्ण पहिल्यापासूनच आमचं खूप जवळचे संबंध आहेत म्हणायला काय हरकत नाही। मी उल्हास भाऊ कुडेकर, वाशेरी, राणा। खेड तालुक्यामध्ये आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी जी विकास कामं केल्यात आणि जो लोकांना लागणारा हव्यासा असणारा निधी अण्णांच्या माध्यमातून प्रत्येक गावोगाव पोहोचवला गेलेला आहे। प्रत्येकांची कामं त्या ठिकाणी झालेली आहेत। आमदार दिलीप मोहिते पाटील हे तालुक्यामध्ये आज प्रत्येक माणसाला जवळून ओळखतात। त्यांची ओळख ही सांगायची गरज नाही लागत त्यांना कोणाची की हा माणूस कोण आहे म्हणून। ते स्वतःहून सगळ्यांना ओळखतात। त्याचप्रमाणे आज आमदार साहेबांना कधी कोणत्या कामासाठी आपण जर एक फोन केला तर आमदार साहेब कधीही फोन कोणाचा टाळत नाही। समजा चुकून एखाद्या मीटिंगमध्ये असेल, फोन नाही उचलला तर समोरून ते नंतर काम झालं तर समोरून फोन करून विचारणार बा काय फोन केला तर काय काम होतं। स्वतः सर्वांची विचारपूस करतात। खेड तालुक्यात आज करोडोचा कोट्यवधी रुपयाचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावोगावी असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये आमदार साहेबांनी काम केलं नाही, लोकांच्या समस्या सोडवल्या असं एकही गाव नाही किंवा एकही वाडी वस्ती नाही। अशी अनेक विविध विकास कामं लोकांउपयोगी कामं त्यांना आमदार साहेबांनी त्या ठिकाणी केली। आणि म्हणून किती आमदार कोणी आलं तरी आमदार साहेब पुन्हा भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून देईन अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे। आणि आम्ही सर्वजण आमचा पूर्ण पश्चिम भाग जो आहे आजही आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे आणि उभा आहे असं या ठिकाणी आमच्या भागाच्या वतीने मी या ठिकाणी सांगतो। आणि आमदारांसारखा दुसरा माणूस होणे नाही। आमदार दिलीप मोहिते पाटील हे दिलीप मोहिते पाटीलच। हा पश्चिम भाग अतिशय दुर्गम भाग होता। आमच्या भागामध्ये जेव्हा आमदार नव्हते तेव्हा यायला रस्ते नव्हते, प्यायला पाणी नव्हते, लाईटच्या समस्या होत्या। पण आमदार साहेब जेव्हा आमदार झाले तेव्हापासून आमच्या पश्चिम भागातील सर्व कामं म्हणजे तुम्हाला आता उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर गेल्याच वर्षामध्ये आमचा कोयंडे कडूस अवदर देवशी हा जो रस्ता होता, हेदरोज रस्ता होता, ह्या रस्त्यासाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून 7.5 कोटीचा निधी त्या ठिकाणी आला। आणि आज आमचे घाट असतील सगळा रस्ता आज एकदम चांगला झाला। त्याचप्रमाणे सावुर्डी वाशेरे करवंदी वाजवणे हा जो रस्ता होता या कामासाठी 2 कोटी रुपयाचा निधी आमदार साहेब त्या ठिकाणी आणला। आणि इतका चांगला रस्ता आज आमच्या भागामध्ये त्यांच्या माध्यमातून झालेला आहे। पादोर तलाव झालेले आहेत ना। त्याचप्रमाणे आपले जल जीवन मिशनच्या अंतर्गत 2.5 कोटीच्या 3 कोटीच्या पाणी योजना त्या ठिकाणी झालेल्या आहेत। आमचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्यांनी कायमस्वरूपी सोडवला आहे। रस्त्याचा प्रश्न होता तो कायमस्वरूपी सोडवला आहे। अशी अनेक विविध विकास कामं त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। लोकांचे वैयक्तिक काय असेल, कोणाला मंदिराला निधी लागत असेल किंवा वैयक्तिक काय पण कोणाला लागत असेल तर आमदार साहेबांनी कधी कोणाला नाकार नाही, पाहिजे ते देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आहे। आणि म्हणून आमदार पुन्हा या ठिकाणी आमदार होणं ही काळाची गरज आहे। आणि आमदारांशिवाय आपल्या तालुक्याला पर्याय नाही। त्यांच्याशिवाय कोणीही दुसरं एवढी कामं करूच शकत नाही। असा आमदार पुन्हा होणे नाही। त्यामुळं पुन्हा आमदार दिलीप मोहिते पाटील हेच आमदार झाले पाहिजेत अशी आमची सर्वांची त्या ठिकाणी इच्छा आहे।